अय मम्मी जेवण केलं असेल चला ना पटकन उशीर झाला आहे. जेवले बाबा मला सत्तर तरी बरी आता आहे ना दोन चार चपात्या खाल्ल्या पण अंड्याची ही खाल्ली काय भाजी आणि अरे नाही का आपल्याला ते नगरला जायचंय. चाललोच ना मग. नगरला जायचंय ना तर आता तू मी पिया काका एवढे जण जायचंय तर नगरला. आणि नगरला जाऊन काय करायचंय एक नवीन टीव्ही आणायचंय. उजूक तुला सांगते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे नगरला माझ्या बहिणीकडं. तिथून कपाट आणायचे आपल्याला. कपाट आणायचे, टीव्ही आणायची, कपाट टीव्ही पण आणायची कशी मित्र हो तुम्हाला माहिती का? कशी? एकदम अशी पण जाऊ दे आता नाही सांगत. सेकंड आपल्या लेकीने दिली. सेकंड नाही आहे ती आमच्या ताईची त्यांची आहे. ती आम्हाला आणायची. आता त्यांनी वापरली म्हणजे आता त्यांना नवीन घ्यायची ना. तर मग ते म्हणले टीव्ही घेऊन जातो मला. आणि आम्ही शोकेस आणायला चाललो. शोकेस आणि टीव्ही. पियाचा आवरला नाही अजून. पिया आवर ना. ओय तिचं चाललेलं आहे भांडी घासायचं काम. तर मी आता जेवण वगैरे करून घेतो. भाजी केलेली आहे चवळीची भाजी आहे. मी तळलेल्या आहेत चवळी. काय काय ग मम्मी काय? अरे नाही का आपल्याला ते नगरला जायचंय. चाललोच ना मग. नगरला जायचंय ना तर आता तू मी पिया काका एवढे जण जायचंय तर नगरला. आणि नगरला जाऊन काय करायचंय एक नवीन टीव्ही आणायचंय. उजूक तुला सांगते. नवीन नाही ते सोन्याबाईचा आहे त्यांचा वापरलेला. कशाला म्हणला रे मधीच. एक टीव्ही आणायचंय, एक असं मस्त शोकेस आणायचंय, नवीन किरिंग काटा. पण ते किरिंग काटा घर जाऊ द्या आता सांगते तुम्हाला बरं का बहिणींनो भावांनो. सेकंड तुमच्या आशीर्वादाने सेकंड टीव्ही आणि शोकेस आणायचे. पोरगी देऊ राहिली माझी पोरगी देऊ राहिली नगरवरून. चाललो का नाही आता तुम्हाला दाखवून आम्ही गाडी बिडी केलेली. गाडी पुढे आमची गाडी तर भांडा. आमची गाडी तर सगळी हे झाली फुटली. अशी मधून फुटली आमची गाडी. मोठी गाडी आमची टेम्पो पण फुटला असा मधून. बसता येत नाही उठता येत नाही. एक म्हैस नेली होती पोराने भाड्याने. तिचा पायच गेला त्याच्यात. वडीत येत त्या म्हशीचा पाय पण सोयी सलामत निघला. मला लय धाक पाडवा आता. म्हणलं बा म्हशीचा पाय गुततो काय रे बाबल्या. पण सही सलामत निघला बाय. म्हणून आम्ही दुसऱ्याची गाडी चाललेली आज आमच्याच गावातली. ती काय तिकडे लावलेली ना. आवरा फटाफट आवरा चला. हा लगेच चालले यांचे भांडे. अरे चला ना पटापट आवरा ना. कवाची आवरती ती आवरण पटकन. आवरलं नाही पुरी चाल ना. मी त्या घराला कुलूप लावलंय, त्या घराला कुलूप लावलंय, ह्या घराला कुलूप लावलंय. हिचं कम आवरण अजून लावायचं राहिलाय. तिला एवढा झिलटपणा आहे तो बायकोच्या अंगी. काय सांगावं काय नाही हा ना. मलाच माहिती. चला ये पुरी. आता कधी तुम्हीच येत 2-4 दिवस हा बघ बहिणी हो भावा हो 2-4 दिवस आहे ना. माया काय हिडेव आता हाय का नाही काय माहिती. मी चाललेले गावाला आता. हे पोरं येतील माघारी. उद्या परदेशी येईन मम्मी आता. हा उद्या परवा येईन मी. चला पटकन. हिचा लई टाइमपास आहे मम्मीचा. ते धुना धान पाहिलं का? घ्या गाडी लावली. खायला पोटाला चपात्या. हा घेतल्या चपात्या घ्या. खाल्लं पाहिजे तिथं जाता वाटानी. आज रविवारी गपा गप खायचं. हा चल ना. काय करू राहिली? ते हे भांडी घरात ठेवले का? जर्मलाचे मोठले भांडे ते. जर्मलाचे ते मोठले ते पातेली ठेवलं सगळं. चल बस पटकन. माग बस तू. मग कुठं बसायचंय तुला? मम्मी अय मम्मी पियाला माग बस. तू पुढं बस. नको माग तिला ही पुरीला घेऊन पुढं बसन. ती शिवला घेऊन. आम्ही सुनील काका आम्ही बसत माग. आता ही गाडी आहे आमची गाडी. सध्या जरा ती मधलं ती हे झालंय फाळक्याच. आता ही दुसऱ्याची गाडी दिली पण माझ्या बबलू हे चालायला म्हणून आम्हाला कमी पैशात दिली. नाही तर हिला लई द्यावा लागले असते. खटाखट. हा चला तिकडं बस पप्पाच्या जागेवर बस. तर मित्रांनो आम्ही आता निघलो पण विषय काय झाला तिथून घरून.
आमच्याकडून धान्य घ्यायचं लक्षात नाही राहिलं. सोन्याबाई त्यांना धान्य घ्यायचं होतं तर ते धान्यच नाही घेतलं. तसंच निघलो आम्ही. आता परत घरी वापस यायची वेळ आली आता. काय बाजरी कशात आहे? बाजरी तिकडच्या घरात शिकले म्हणजे तांदूळ येत इतके काय कर गहू घे. किती राग येतो बरं. बहिणीचं तुमच्या ध्यानात राहतं का बहिणीला काय घ्यायचंय आपल्या घरून काय नाही. तो लक्षात नाही राहिलं. माझ्या लक्षात राहिलं. मी तिथं पुढे गेलो. मी म्हणलं त्याला ते गहू ते म्हणते एखादी भाऊजाई म्हणते आपल्याला नंदाच्या घरी जायचंय. मग नंदाला पापड्या घ्या कुरड्या घ्या काही माझ्या नंदाला काय घ्यायचंय काय नाही. मी मेल्यावर तर काय होईल काय नाही काय माहित बाबा. माझ्याच लक्षात आलं मम्मी. तो पुढे लक्षात आलं तर मी नाही तर मग मी ताईला गहू घ्यायचे तर काय आलं ध्यानात. पण तिच्या आलं का ध्यानात. चल पटकन आवर घे काय काय घ्यायचे. आता कोणी पाहिजे मला बाजरीला. तर मित्रांनो आता शावगाव मध्ये पोहोचलेलो आहे आम्ही सगळे. गरम गरम भजे असते पाय भजे माझ्या ओळखीच्या एका माणसाने ना इथं हॉटेल टाकलेलं आहे. इथं गरम गरम भजे भेटत असते. इथं ना करंजी मध्ये नाश्ता करू ना. करंजीत नमस्कार मित्रांनो. आधी गावात तेच गावात आम्ही बिर्याणी खायला बिर्याणी खायला थांबलेलो. आता थोडासा नाश्ता करतो. ती आणि ते घरी जेवढे नव्हते. आणि अंडा करी पण भेटते. आम्ही जेवायला आलोय. आम्ही 5 जाता जाता जेवायला थांबलोय. तुम्ही पण या हॉटेलला जेवायला. आज रविवार त्यामुळे ती आणि मी चिकन राईस घेतलेला आहे. मम्मी घेणार आहे अंडा करी. हा आहे ना मम्मी अंडा करी घेणार ती आणि मला सांगितलेलं आहे. मित्रांनो तेच गावला जर कधी तुम्ही आले ना या हॉटेलमध्ये या. शालीमार नावाचं हॉटेल आहे. नगर पातळी रोड आहे. क्वालिटी वगैरे आणि नाश्ता करायला थांबलेलं. चिकन राईस घेतलेला आहे आणि मम्मीने अंडा करी सांगितलेली. मम्मी त्यांची ऑर्डर नाही आली वाटतं पलीकडे. बरं मम्मी तुम्ही अंडा करी कमून घेतली. दुसरी घ्यायची ना भाजी. अरे अंडा करीच आवडते मला. अंडा करी चिकन मला लय भारी भारी आवडत असतं. तुम्ही घेतलं बिर्याणी पण आम्हाला तसं. आणि दिव्यानी चपात्या आणल्या होत्या घरच्या चपात्या येतं. कांदा तुम्ही खाल्ली कशी पाटील भाजी माहिती का. क्वालिटी चांगली ना. एकच नंबर. कशी बघते ना मी खाल्ली बाहेर लागली. एकच नंबर आहे. तुमच्या का मी खाते ना म्हणजे इतक्या चपात्या कशाला घेऊन आल्यात म्हणे मावशी बरोबर. तुमच्या घराच्या तंदूर मला पुरलंच नसतं. घरी इतक्या चपात्या आणल्या. अय मम्मी जेवण केलं असेल चला ना पटकन. उशीर झाला. जेवले बाबा. मला फक्त तरी आता आहे ना. तुमच्या चपात्या खाल्ल्या पण अंड्याची ही खाल्ली काय भाजी आणि तर मित्रांनो आता आम्ही आता 4:30-5 वाजलेले आलेलो आहे इकडे नगरला. गार्डनला आहे ना शायनिंग खाते. गार्डनला भांपे म्हणतोय. चला चला तर काय
मम्मी शायनिंग लय खाते. अरे नाही मग ना गाडी चालून चालून अंग दुख राहिले. मी आल्याला तोंडात पै होतले आणि लगेच असं अंग टाकले थोडं झोपलं. ती या बसलेली मामाला बीड दिसल्यावर लगेच झोप येते बाबा. लगेच चांगलं दुखत. दुखायला लागलं. मम्मी मम्मी काय करते मम्मी? काय माहिती ना. बसली चांगली आणि इकडे नको. चला ना. मम्मी बसली तर ताईचं चाललेला आहे स्वयंपाक. काय म्हणलं तू मम्मी काय करते? नाचत होते उलशी जावायच्या घरात. जावायच्या घरात आले उलशी. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले 11:30. आत्ताशी पोहोचलो तर आम्ही. नगरचा रस्ता खूप खराब होता त्यामुळं काही व्हिडिओ बनवला नाही. खूप दमलेलो आहे आता. ही गाडी लावली इथं. म्हणतात नगरला कायला गेले होते तर हे बहिणीचं शोकेश होतं ना, तर हे आणायचं होतं त्यामुळं गाडी लावून गेलो होतो. आता वाजले 11:30. मम्मी ते स्वयंपाक करते. म्हणजे जेवण केलं होतं आम्ही तिथं, पण तरी त्यांना थोडी भूक लागली त्यामुळे थोडंसं बनवलं. तर चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग कसा नाही सांगा. बाय, झोपतो आता मी. खूप दमलेलो आहे आता. ती तर झोपलेली. गुड नाईट.